नमस्कार. कालच SMS द्वारे मला एक निमंत्रण आलं. त्यात लिहिलं होतं की येत्या सोमवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 आमच्या घरी एक खास कार्यक्रम आहे आणि तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. आणि तो कार्यक्रम म्हणजे आमच्या घराची साफसफाई. गमतीत पाठवलेला हा SMS बघून मला जरा आश्चर्य वाटलं. पण काही वर्षांनी अशा निमंत्रण पत्रिका घरी आल्या तर नवल वाटायला नको. कारण आपल्याला साफसफाईचा कंटाळा आहे. म्हणजे बघा ना, आता दिवाळी अगदी आठवड्यावर आली. तुमच्या घरची साफसफाई अगदी जोरात सुरू असेल. म्हणजे घरचे खूप मागे लागतात. अरे हे राहिलंय, ते काढायचंय, बघ जरा. आणि आपण हो करतो ना, करतो लगेच होईल. खूप कंटाळा. पण साफसफाई खूप महत्वाची. आरोग्यासाठी तुम्हाला वाटेल मी मूल्य शिक्षणाचा वर्ग वगैरे घेतोय, पण तसं नाहीये. आजचा भाग त्यावरच आधारित आहे. ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक चकचकीत साफसफाई असलेला मधुचंद्र, योगिनी चौक आणि प्रसाद जबादे यांच्यासोबत बघा ना. काय चाललंय तुमचं? आणि तू काय करतोस रे? चहा पितोय. तुला हवाय? ते नाही, मी आजच्या परफॉर्मन्स बद्दल बोलतोय. किती माती खात होता. हे बघ, चुकतो तोच माणूस. नाटकातले डायलॉग माझ्या समोर मारू नको, कळलं ना? ह्या वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत माती खाणार होतो आपण. टेन्शन घेऊ नकोस. अरे काहीतरी कोणीतरी बोलूनच गेले ना. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पोचवा. मला पार लिफ्टने अपयशाच्या टॉप फ्लोरवर पोचवा म्हणे पहिली पायरी. अरे कुठून माझ्या नशिबाला आलेले तुम्ही लोक? अरे माझा ऍक्टर नाहीये ना रे. स्वानंद जर असता ना तर तुमचे पाय धरायला सुद्धा आलो नसतो रे. हा कोण आहे? अरे मी तुमचा नट स्वानंद. काय झालं स्वानंद? अरे मला फसवलं गेलंय रे मुलीच्या बाबतीत. मुलगी बोबली बिबली आहे की काय? चपणी नाही ना? अरे आंधळी बिंधळी असायची. आजकाल दाखवतो तसं सिरियल मध्ये. मी मारेन आई शपथ. मग तसलं काय नाहीये. ती मुलगी तशी खूप छान आहे. नाजूक साजूक अशी सुंदर देखणी. पण काल रात्री जे काय घडलंय ना, त्यांनी माझ्या अख्ख्या आयुष्याला ना असा झटकाच बसलाय. हे घ्या दूध. नाही, मला दूध नकोय. मला ॲलर्जी आहे त्याची. नाही तू दूध नकोस पिऊ. काय आहे, जनरली ना प्राणनाथ आहे ना, हे नवरदेवाला म्हणतात. त्यामुळे सध्या तो मी आहे. तू हे मला कशाला सांगतोयस? मला माहितीये ते सगळं. तू पण काय ना स्वानंद कॉमेडीच आहेस. पक्का फिल्मी. काय ते पहिल्या रात्री दुधाचा ग्लास वगैरे बाळच आहेस. तुला काय सांगू, मी अशी स्वप्न बघितली होती आपल्या पहिल्या रात्रीची. आणि याच विचारात वर्षभर माझ्या मनात लाडू फुटत होते. आता माझ्या मनात खूप लाडू फुटलेत. काय बोलतेस? फार चुरा झाला रे त्यांचा. का? ही रूम बघून. अरे काय हे? काय तो बेड, त्याच्यावर फुलांच्या शी. काय करतेस तू? अगे या फुलांच्या पाकळ्या काय करतेस तू? अरे हे किती अनहायजेनिक आहे. अरे याच्यावर कितीतरी रसायनं फवारलेली असतात. रोजच्या रोज हे अतिशय गलिच्छ पद्धतीने ट्रक मध्ये भरले जातात. बापरे, त्यानंतर मंडईत गेल्यावर त्याच्यावर कितीतरी जग. शी 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 शी. हे अगं खायचे नाहीये ते. पण स्किनला लागली तर स्किन डिसीज नाही का होणार? आणि समजा एखादी पाकळी चुकून रात्री झोपेत तुझ्या तोंडात गेली. तोंडात कशी जाणार? तुझ्या आईने सांगितले तू तोंड उघडं ठेवून झोपतोस. गावात आणि बाराच्या भावात. हसा लेकरो हसा. मला नाही कळणार रे माझं दुःख. पण एवढं सगळं करून आहे ना, म्हणलं माझ्या आपली लग्नाची पहिली रात्र साजरी करूया. तेवढ्यात ती म्हणाली कशी, जा आणि नीट आंघोळ करून या. बरं तू हनीमूनला जाणार आहेस ना? हो, पण तिथे तिच्या बरोबर तिकडे जा. तिच्या पुढे एकदम व्यवस्थित अगदी खऱ्या खुऱ्या स्वरूपात स्वतःला ठेव. तिच्याशी बोल. मन मोकळं करायला तिला वेळ दे. आणि बोलल्याने प्रश्न सुटतात हे विसरू नकोस. इतका मोठा टॉवेल दिला.
काय आहे? तुझा काय साईड बिझनेस आहे का? म्हणजे सेल्स गर्ल म्हणून हे सगळं सामान विकतेस की काय? तू मला सेल्स गर्ल समजतोस? माझा काय हे विकण्याचा बिझनेस नाहीये. मी या गोष्टी वापरायला आणल्यात. म्हणजे या हॉटेल मधल्या सगळ्या गोष्टी कितीतरी लोकांनी वापरलेल्या असतील ना. ही चादर, ती उशी, ते चहाचे कप. बाप रे, किती अनहायजेनिक. मिसळ मिळते इथे फक्त. उकळलेलं पाणी असतं, स्वच्छ कडधान्य असतात, गरम गरम पाव असतात, ताजे कांदे असतात, मस्त चटकदार मिळते. जाऊन खाऊया ना पटकन. तू अशा ठिकाणी कसं खाऊ शकतोस? कुठेही जायचं घाणीत, काही खायचं, काही प्यायचं, त्याला काही टाळतंत्रच राहिलेलं नाहीये. रिव्हर्स सायकोलॉजी. रिव्हर्स सायकल? अरे म्हणजे आपण काय करायचं की नंदिनीला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटते ना तीच गोष्ट तिच्याकडून घडवायची आणि मग ती गोष्ट तिच्या निदर्शनास आणायची. म्हणजे काय करायचं? ज्या ठेल्यावरची मिसळ खायला तिने नकार दिला होता ना, त्याच ठेल्यावरची मिसळ आणून तिला खायला घालायची. अरे पण ती त्या ठेल्यावरची मिसळ का खाईल? तू सांगायचं की ती मिसळ 3 स्टार हॉटेल मधली आहे म्हणून. मस्त होती मिसळ. पण तू कुठून आणलीस रे ही मिसळ? अगं त्या नाक्यावरच्या ठेल्यावरनं. तू तिथून? तू तिथूनच आणलेली मिसळ खाल्ली आहेस. कसं शक्य आहे? तो डबा चायनीज रेस्टॉरंटचा आहे. बघ ना त्याच्यावर लिहिलंय. पण तू का केलंस असं? कारण तुला समजवण्यासाठी. कधी कधी हे असं खाल्लेलं चालतं आणि देवाने आपल्या अंगात तितकी रोगप्रतिकारक शक्ती दिलेली आहे. त्यामुळे असं कधी कधी जिभेचे चोचले पुरवलेले चालतात. ते काही होत नाही. मला कसं तरी होतंय. स्वानंद, मला मळमळतंय. पण आपण अजून असं काही केलेलं नाहीये असं मळमळायला. डॉक्टर इतक्या रात्री कुठे डॉक्टर खेळायचं? तू पण ना. स्वानंद, मला मळमळतंय. डॉक्टरांना बोला लवकर. मळमळतंय मला. तिकडे जा. खाव अगदी वरमोर बसलाय. आता जे काय करतील ते डॉक्टर करतील. यावर अपाय.